आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। जळगाव मनपाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। सुप्रीम कॉलनीमध्ये पिवळसर पाण्याचा पुरवठा होतोय। पाणी पुरवठा विभागावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला। मनसेकडून आंदोलनाचा इशारा दिला। नागपुरातील उन्हाचा खासदार क्रीडा महोत्सवाला सुद्धा मोठा फटका बसतो। उन्हामुळे यंदाच 65 पैकी 46 गेम वगळण्यात आलेले आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। अहिल्यानगरमध्ये पोलिसांकडून सराफ व्यावसायिकाचं अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी मालेगावात सराफ बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। मालेगावातील सुवर्णकार समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट सुद्धा उसळली आहे। शालार्थ आयडी प्रकरणामुळे शिक्षकांचं वेतन रखडलं। शिक्षकांवरती घर चालवण्यासाठी फूड डिलिव्हरी करण्याची वेळ आली। 14 महिन्यांपासून शिक्षकांचा पगार थकीत आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्याने प्रवाशांची गैरसोय झाली। फलाटावरील शेड हटवल्यामुळे अवकाळी पावसामध्ये प्रवासाची तारांबळ उडाली। पुण्यातील हांडेवाडीमधील ग्रामस्थ आणि विविध सोसायट्यांमधील रहिवासी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरती एकवटलेले आहेत। पाणी नाही, ड्रेनेज लाईन नाही, विजेचा सतत लपंडाव सुरू आहे। मात्र कर भरपूर घेतला जातो असा आरोप सुद्धा करत नागरिकांनी जनआंदोलनाची घोषणा केली। पुण्यातील गणेशखंड रस्त्यावर वृक्षतोडी सध्या परवानगी नाही। आक्षेपांवरती पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम सुनावणी घेणार आहेत। वर्ध्याच्या आष्टी शहीद तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलीनं आपल्या जिद्दीच्या बळावरती मोठे यश मिळवत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। गरिबी आलाखीची परिस्थिती, पडकं घर आणि कोणतीही खासगी शिकवणी नसताना सुद्धा मिसबाह फतेमा हिनं विज्ञान शाखेमध्ये अव्वल क्षेत्रात येऊन जीवशास्त्र विषयात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासण्यांनी तक्रार केलेली आहे। प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अडचणी वाढल्यात। कामाचा ताण, मानसिक दबाव आणि प्रशासकीय दडपण वाढल्याच्या तक्रारी सुद्धा तिकीट तपासकांनी केलेल्या आहेत। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराज प्रोफाईल कंपनी विरोधी संघर्ष समिती माणगाव आणि परिसराच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। विराज कंपनीच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संतापही व्यक्त केला। मुंबई महापालिकेकडून मुंबईतील पार्किंग शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला। 40% वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून पुढचे 4 ते 5 महिन्यामध्ये नवीन दरवाढ लागू होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना अतिरिक्त पार्किंग शुल्क भरावं लागणार आहे। दिवंगत छायाचित्र पत्रकार रजनीश काकडे यांना आदरांजली म्हणून कलाकारांच्या कलाकृतींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। ऐतिहासिक पन्हाळगडावरती सदोबा तलावाशेजारी बांधलेलं अतिक्रमण काढावं यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। प्रशासन आणि दुर्गा ट्रस्टींमध्ये गौडबंगाल असल्याचा आरोपही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला। नागपूर महानगरपालिकेने जाहिरात फलक, होर्डिंग परवाना शुल्कामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला। महापालिकेच्या वतीनं उत्पन्नामध्ये भर टाकण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।